समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यात हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वय नमः. प्रस्तुत प्रसंगी मोकळा कर माऊली जरा आवाज. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप बेस कमी करा. सुगुण साकार सावत्र जगासमोर मांडणारे वात्सल्यपूर्ण पैठण निवासी श्रीसंत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमार्थाची पाराकष्टा केल्यानंतर वैष्णवाची झालेली अवस्था आलेली प्रचिती आणि सांगितलेली आज्ञा याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडला. नाथबाबा फार अगतिकपणे जगाच्या मालकाचं नामचिंतन घेणाऱ्याचा अधिकार सांगतायत. नाथबाबा म्हणतात हा एकट्याचा नव्हे तर ज्याही लोकांमध्ये ज्याही व्यक्तिमत्वाने नामचिंतनाचा अधिकार मिळवला त्या प्रत्येकाची परिस्थिती मी अभंगातनं व्यतीत करण्याचा स्मरण करून देण्याचा प्रयत्न करतोय. ज्या नाथबाबांचा अभंग आहे त्यांची रचना अलौकिक आहे. नाथबाबांनी लिहायचं काहीच सोडलेलं नाहीये. मग नाथ रामायण असू द्या, नाथ भागवत असू द्या, हरिपाठ असू द्या, नाथबाबांनी कोलाटींपासून जोहारापर्यंत सगळंच लिहिलं. नाथबाबांनी गवळणी, भारुड, अभंग याची रचना केली. त्यामुळे त्यांचे शब्द थोडे आम्हाला लक्षपूर्वकच ऐकावे लागतील. थोडासा विकू चालेल, खूप खेचतोय आवाज. विठ्ठला 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 विठ्ठल. या अगतिकपणाच्या आत्मीयतेसाठी नाथबाबा सांगतात जर तुम्हाला फलप्राप्तीच सांगायचं असेल तर सगळ्यात वैभवशाली जे आहे ते तुम्हाला मिळेल याचं सामर्थ्याने वर्णित मी करतोय. काय हवंय तुम्हाला? आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की माणसाला सुख कशात आहे हेच ज्ञात नाहीये. नाथबाबा तेच सांगायचा प्रयत्न करतायत. माझं त्रैलोक्य आनंदाचं आहे, मी कुठेही असू द्या, मृत्यू, पाताळ, वैकुंठ मला वेगळं वाटत नाहीये. त्याचं कारण आहे, त्याचं उत्तर नाथबाबा सांगतायत किंवा आज्ञाही करतायत. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे शरीर नामस्वरूपी सांभाळतोय मी. जगाच्या मालकाच्या चरणाशी नतमस्तक झाल्यामुळे कुठल्याच परिस्थितीचा फरक आम्हाला पडत नाही. आमच्यासाठी अवघेची त्रैलोक्य ही परिस्थिती कशामुळे निर्मित झाली? काय तुम्ही मनाला समजून सांगितलं की तुम्हाला कळालं की हे मन स्थिर करायची ताकद जगाच्या मालकाच्या चरणात आहे? आम्ही मनाला सांगितलं बाबा अनाथाचा नाथ तुझं कुणी नाहीये, तू नामस्वरूपी आहेस, तुझा काहीच संबंध नाहीये, तू इतका विचित्र आहेस ना. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. तुझ्या नादी लागून नाही जमणार आहे आम्हाला. तुझ्यापासून निर्माण झालेली कल्पना आम्हाला दुःखात ढकलतीये. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात तू आम्हाला राजा करतो, एका मिनिटात रंक करतो. तुझ्याकडनं आलेला आनंद क्षणभर आहे, अर्थात खोटा आहे. ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे, अशी अवस्था आहे आमची. अंधारात कापड जरी हल्ला तरी आम्हाला खरा वाटायला लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आनंदाची व्याख्या परमानंद आहे हे पटकन कळतच नाहीये. आनंद परमानंदात आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही जगाच्या मालकाला सांगितलं माया जगन्नाथ तुझ्याशिवाय आमचं कोणीच नाहीये रे विठ्ठला. आणि ज्या दिवशी आम्हाला हे अगतिकपणे कळालं की तूच आमचा आहे त्या दिवशी चैतन्याची शोभा शोभत असे. त्या दिवशी आमच्यासारखा देखणीय शोभनीय कोणी झालाच नाही. कारण वैष्णव कोणाला म्हणावं? मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेचे आले धन्य वैष्णव तेज रवी शशीची पाहाले. काय ज्ञानोबरांचे शब्द. माऊली म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, डाग नाही आणि कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, ज्याच्यासाठी जगाचा मालक कुठलाही अवतार घ्यायला तयार असतो, तो सगळ्यात वैभवशाली आणि परिपूर्ण असा वैष्णव आहे. बाकी मला दुसरं कोणीच सत्य वाटत नाही. एवढं सामर्थ्य जर माऊली सांगतायत तर नाथ बाबा म्हणतात मी त्यांच्या शब्दावर ठाम राहून सांगतो अवघेची त्रैलोक्य आमच्यासाठी दुःखाची व्याख्याच नाहीये. कारण आम्ही दुःखालाही सुख बदलायची ताकद मनगटात घेऊन फिरतोय. कुणी दिली? अनाथाचा नाथ. कुणी उभा केलं? जगाच्या बापाने केलं. आणि ज्या दिवशी हा विश्वास पटला त्या दिवशी आम्ही नामचिंतनाचा अधिकार मिळवला. म्हणून गेली कित्येक वर्ष तुम्ही अखंड नाम सप्ताह करताय. हा जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा अट्टहास रचताय. तो याच आनंदासाठी रचताय, तो याच सुखासाठी रचताय. पण विषय काय होतो ना माऊली, विषय सुखात रमलेली माणसं आम्ही, सत्य सुखाच्या शोधात पडलेली माणसं आम्ही, आम्हाला पटकन सत्य कळतच नाही. अहो सत्याचं काय घेऊन बसलात? हे जग सगळं काल्पनिक आहे. नाही तर तुम्हीच मला सांगा लालबागचा राजा आणि घरातला गणपती वेगळा आशीर्वाद देत होता का? पण गर्दी कुठे? VIP स्टेटस, सेलिब्रिटी पॅटर्न,
एवढीच लाईनीत उभा राहून एखादी हिरोईन दिसली तर दिसली. गणपतीलाच गेलते ना तुम्ही. अशा काल्पनिक सुखात जगणाऱ्या माणसांना आनंदाची व्याख्या काय कळणार आहे माऊली? आम्हाला कळावं आनंद काय. सर्व सुखले आलो आनंदे निर्भर, पण कधी तेने सदा चित्ता, ते कधी झालं सदा नाम घोष, ते कधी झालं चरणी जगन्नाथ, ते कधी झालं माया जगन्नाथ. हे जेव्हा कळलं तेव्हा झालं. आम्हाला हेच कळत नाहीये निर्मित करणारा कोण आहे, कशासाठी निर्मित झालोय. लक्षात ठेवा, देव आवडायला प्रारब्ध प्रबळ लागतं, देव कळायला ज्ञान प्रबळ लागतं, आणि देव मिळायला श्रद्धा प्रबळ लागते. आमचं तीनही नाहीये. प्रारब्ध प्रबळ असलं तरी आम्ही कर्मानं वाया घालवतो परमार्थ. कलियुगात माळकऱ्याचं पोरग माळकरीच होईल याची खात्री नाही ना. प्रारब्ध प्रबळ आहे पण संगत बेकार आहे, कर्म बेकार आहे ना. जगात 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. जगाचा बाप कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या रथाला हात लावल्याशिवाय आपल्या रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा पोरगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून भर मंडपात ओढत आणलं. दुर्योधन मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या मानेवर लाथ घातली. हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. असल्याची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा पोरगा सुद्धा वाया गेला. माळकऱ्याचा गेला, ह्याच्यात काय नवलंय? कर्मानं गेलं ना दादा. कर्म काय असावं? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्र सांगताय की रे, हाताला पवित्र करायचं दान करा, पायाला पवित्र करायचं पदयात्रा करता, मुखाला पवित्र करायचं नामघोष घ्या. आयुष्य पावन करायचंय. भगवंताविषयी प्रेम मनात असू द्या. तुम्ही अखंडितपणे आनंदी विश्वास आम्ही तुम्हाला देतो ना, पण त्या विश्वासावर तुमचा विश्वास बसावा याच्यासाठी तुमचं ज्ञान प्रबळ लागतं. ज्ञान कसं आहे ना दादा, सगळ्या गोष्टी असून कळूनही फायदा नाही, क्रियाही लागते. 3 शक्ती भगवंताने दिल्या: इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. कळा येथून झाली या, विद्या येची केली या, इच्छा ज्ञान क्रिया वियाली. हे 3 शक्ती माऊली एका ओळीमध्ये सांगतात. कसं असतं, करण्याची इच्छा प्रत्येकाला असते, पण करण्याची पद्धत चुकली की त्या इच्छेचा काही फायदा नाही. परमार्थ करण्याची पद्धत चुकल्यावर परमार्थाचा काय फायदा नाही. तुम्ही गेले कार्तिकीला, पण कार्तिकीला जाऊन तुमचा हात मागायलाच होता, द्यायला नव्हताच ना. आले राजगिऱ्याचे लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, बिस्लरी द्या, केळं द्या. अरे कधीतरी नाही मान. अरे वारीला जाऊन बारीक व्हायचा तर ढोला होऊन आला तू. त्या गोष्टीची तरी शरम बिरम काही. वारी कशासाठी असते? त्यागासाठी असते ना दादा. बरं घ्यावं कुणी? जो संन्याशी आहे, ज्याला बायको लेकरं नाही त्यांनी. तुम्हाला काय कमी आहे? बरं मी म्हणते पोटापुरतं घ्या ना. मी म्हातारीला म्हणलं लाडू चावत नाही तुम्हाला, तरी आणला. कशाला आणला? म्हातारी म्हणली नाट्यूला. वारीला कशाला? मरायला गेलतीस का? तू पंढरपूरचा लाडू जर शेल विहिऱ्यात आणत असशील तर काय तुझ्या परमार्थाला अर्थ आहे? अहो लय विचित्र परमार्थ आहे माऊली आपला. नवल वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. तरुण मंडळी तुम्ही सुद्धा 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव वा बसवायचा कशाला? देव काय हट्ट करतो मला बसव मला बसव असं म्हणतो देव? अरे आरती करणारे तुम्हीच आणि दारू पिऊन नाचणारे तुम्हीच. कसला काल्पनिक परमार्थ आहे? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. आणि सांगणाराच हा ना, ऐकणाऱ्याच राहू द्या महाराज. तसंच तुम्हाला आमचाच फार त्रास आहे बाबांनो. आम्ही कसंही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. जयाचे आई धड नाही तयासी परित्र पुससी काही, असे गत ज्ञानोबाराय सांगतात, तशी आपली गत होऊन बसली. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. कल्पनेत जगणारी माणसं आम्ही. आम्हाला आनंद भेटणं फार अवघड आहे माऊली. आमचा परमार्थच खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही आणि बाकी दणकावून हाणतो. अरे वा, तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो? बाकीच्या वेळेस काय देवाचा डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही, तू खा तू खा असं करतो देव? खॅन लॉजिकल माणसं आहे तुम्ही. आकाडात खातात आणि श्रावणात पाळतात. ह्यांना वाटतं महादेव महिनाभरच जागा असतो काही की, आणि आकाडात पाहुणे हाणलेले देवाला कळत नाही होय. खॅम बरं तुम्हाला कळत नाही असं होय माऊली? सगळं कळतं तुम्हाला, माझ्यापेक्षा जास्त कळतं. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला मंदिरात, येईल का तो? बोललेच तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे माझा? हा मग एकदम असं आनंदानं बसा ना. तुम्ही मड्याला बसल्यासारखे बसलाय दादा, घाटावर बसत नाही का? आणि ती बायका तरी जरा गोड बसल्यात. हे एकदम तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. हा येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. एवढा ॲटिट्यूड. माझ्या कीर्तनाला माणसं जजमेंटलाच बसतात महाराज. बरं का, परीक्षकच असतात ते. मी आपली परीक्षाधारी असते महाराज.
बरं असू द्या रे, हरकत नाही. पण एक साधं विचारू का? माझ्या भावासारखे आहात, वडिलांसारखे आहात, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. असू द्या ना, माझी रक्ताची वहीण करतीये, माझी पोटची पोरगी म्हणतीये, अशा अगतिकपणे कीर्तन ऐका. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमची नजर आणि तुमचा भाव दोन्ही शुद्ध असेल. किती सोपं आहे ना रे दादा परमार्थ. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. त्याला माझी जिरवायची. हा, ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, आका मंडप ऐकत होता, पट्ट्या निसता बसला होता. अरे कशाचा दादा, हे माऊली म्हणतात ते खरं आहे बघा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं कसा जगाच्या मालकाचा आनंद मिळवू शकणार आहेत? आणि ते सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला षडविकारच मारायचे आहेत. हेच तर सगळ्यात मोठे शत्रू आहेत आम्हाला जगाच्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी. हे जळे विन बुडविती, आगे विन जाळीती, न सांगता कवळती प्राणी याते. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, हे ज्ञानी असी तरी वदिती, पैज घेवोनी. हे चिकले विन रोविती, पाशे विन गोविती, कवना जोगे न होती अतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगीही. हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. कुठून निर्मित झाले? मनोविकार. मग काय केलं? चरणी जगन्नाथ त्याच्या मालकालाच देवाच्या चरणावर आपटवलं. मग आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला, विस्ता भागशीन गेला का, याती कुळ माझे गेले. मग म्हणलं माया जगन्नाथ, जर माझं कुळ धर्म जातच विसरून गेलो तर मायबाप विठ्ठल हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. आम्ही जातीत वाटलेली माणसं आहे दादा. एक विशिष्ट जात विशिष्ट महापुरुषाला मानते. हा, महापुरुष वाटून घेतले तुम्ही. हा, धनगराच्या अहिल्याबाई होळकर, माळ्यांचे सावित्रीबाई फुले, मग बौद्धांचे आंबेडकर, मराठ्यांचे छत्रपती. तुम्हाला म्हणले होते का रे ते येऊन मी तुमचं आहे? तुमच्यात लागतात ती भांडणं काय कमी आहे? त्यांना कशाला ओढताय रे? आणि काही घेणे देणं नाही बघा तुम्हाला ना आम्हाला दोघालाही. आपल्याला काही देव देश धर्म काही पुळका नाही, आपण फक्त बोबाटा करतोय. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा, आणि काय मरून फायदा तरी झाला काय? काय तुमच्या टाळ्या बघा ना उपकार केल्यासारख्या, दर्गे दर दर्गे दर 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 दर्गे दर दर दर. असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. अरे जरा तरी आत्मीयता असू दे की. नुसता उपकार करते ती महाराज लोकांवर. अरे तुम्ही शाली पांघरून बसलाय दादा, घाम काढला आमच्या भरत महाराजांनी. एवढी सुंदर किशोर महाराजांनी उद्धव महाराजांनी चाल म्हटली. हा, टाळ्या वाजवीत जा. टाळी ठेक्यात यायला जन्म जातो तरी म्हाताऱ्याचा टाळ चुकतोच. भाग्य समजा तालात येतं हे सगळं. आणि नुसता काकड्याला बसतो, काहीच कळत नाही माऊली. तालात बसलंही पाहिजे महाराज, गोड लागलंही पाहिजे ना. तुमच्या कानाला हे गोड लागतंय त्यांच्या आई वडिलाची आणि त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे, त्यांचं प्रारब्ध प्रबळ आहे, त्यांचं साधना प्रबळ आहे. हे डोक्यात साधनेशिवाय नाही रे. योजिनानाम सहस्रेषु शने गच्छत पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छति. शास्त्र सांगतं, अरे इच्छा असली ना ती साधी मुंगी सुद्धा मैलभर चालते, आणि इच्छा नसेल तर गरुड एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. इच्छा बळावर मोठी झालेली माणसं आहेत ही, कष्टावर मोठी झालेली माणसं आहेत ही. काही पिढी जात अवघड आहे हो माऊली तुमचं. या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला, हा मोठ्यांचं करायला सांगा ना, पैशावाल्यांचं. हा, आता काल्याच्या सप्त्याला एखादा साहेब आला तर आमचे कार्यकर्ते मंडळी गरीबाच्या पोराला उठवतात, साहेबाला बस, साहेब बसा, साहेब 2 घास खा, 2 घास, आमच्या गावचं 2 घास खा साहेब. अरे साहेबांनी अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या गावाचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं? म्हणून तर ढेरग पुढं आहे त्याचं. येडा आहे तू दादा. काय खरं सांगा, काय आपल्या 2 घास खाऊन त्याचं पोट भरणार आहे? अरे पोट भरायला आपल्या टाळूवर चलोनी कमी पडतं त्यांना. तुम्ही त्यांना खाऊ घालता पण गरीबाच्या लेकराला नाही. अहो काय काय साहेब तर निम्या कीर्तनात येऊन आमच्या कानात सांगतात, आमचं नाव हे आमचं पद हे कीर्तनात नाव घ्या. आणि आम्ही देवदेव सांगाव का तुमची नावं घ्यावी दादा? हा, चालू कीर्तनात साहेब सांगतो, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे, साहेब
तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. वा वा वा. अरे तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. आमच्या गळ्यातली माळण कपाळाचा गंध बघितला की येडबी म्हणतोय वारकरी हे. अरे तेवढी ताकद तर आमच्यातही आहे ना दादा. आम्ही दैवाचे असं पंढरी रायाचे. अरे होई ना भिकारी पंढरीचा. कारण विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे ना दादा. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. साधं वाटतं गळ्यात तुळशीची माळ कपाळाला गंध, सोपं नाही बरं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, थंडी होती. काही म्हणतात गेलतो बसलो नाही, मधनच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. उगाच वाजवीत होती, उगाच गात होती, उगाच बोलत होती, काहीच कळलं नाही. तुमचा दोष नाही रे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात मंदिरात तुमचं मन रमत नाही, सुखावत नाही, स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार देत नाही. त्याला सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व लागतं. कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं. माऊली स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय हवंय तुम्हाला. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत तरी तोंडावर 12 वाजलेत तुमचे. आम्ही दिवसभर बोलता आहोत, दिवसातनं 2 कीर्तनं करता आहोत तरी बरं आहे आमचं. कधी विचार करायचा नाही या गोष्टीचा. आनंद म्हणजे काय रे, समाधान. आणि समाधान म्हणजे काय, चित्त स्थिर. आणि चित्त स्थिर कुठे, चरणी जगन्नाथ. पर्यायच नाहीये त्याला. अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकेला. आणि नामाशिवाय तरला असा कोण आहे. अरे पार्था विश्वास ठेव, तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. अरे मी सारथी आहे तोपर्यंत चिंता करू नको. तो सत्यानं वागतो तोपर्यंत तुझा हात मी पकडू नये. आणि जोपर्यंत मी हात पकडू नये तोपर्यंत तुला कुठल्याच विश्वाच्या कुठल्याच संकटाची भय करायची, भीती करायची गरज. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाच्या कक्षामध्ये अर्जुनाला जागा करायला गेले. उठवलं अर्जुनाला. अरे वेडायस की काय बाबा, त्या भीष्मांनी पण केला तुला मारायचा, माहित नाही का. माहित आहे ना देवा, तरी झोपलास. एवढा निश्चिंतपणा, एवढा स्थिरपणा, एवढा स्तब्धपणा, एवढा निर्भीडपणा आला कुठून तुझ्यात. अरे मला भय वाटतंय, मी चिंता करतोय. चतुरंग सैन्य त्याच्या पदरी टाकलंस, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं आहे. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्या पदरात टाकलं. तुझ्याकडं फक्त मी. अरे वेडायस की काय बाबा, जरा जागा हो. एवढा निश्चिंतपणा बरा नव्हे. अरे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चेहऱ्यावर आनंद असा आहे जस काय युद्ध जिंकून आलाय. कुठून आला हा आनंद, कुठून. एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली. बर का शेलविरेकर, ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नये का. कशा लागत्याल झोपा. तुमचे खाट सुद्धा बायकोच्या पैशाचे येतं, झोपा तरी कशा लागत्याल महाराज, आहे की नाही. हा तुमचं कपाट सासरवाडीचं आहे, हा तुमचा पलंग सासरवाडीचा आहे. अरे तुमच्या घरातला कप सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही घर. हा तुम्हाला झोपा न लागण्याचं कारणच हे. कधीतरी आपल्या कष्टानं करा. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पित्वार्जितम अधम भातृवित्तच स्त्री वित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना तो शास्त्रात उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या जीवावर जगतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याच्या कुळाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. जो बायकोच्या रूपाची वाजवा टाळ्या घेतलाय तुम्ही हुंडा पण वाजवा. लाज काज तरी वाजवा. चुकलं आमचं असं म्हणून तरी वाजवा. मला नाही कळायचं पण त्याला कळलं ना तिथं बसलेल्याला. अरे नका रे, पुढचं तरी सुधरा. मागे झाले पाहू नका, पुढे जा मी नाही. हा तुम्हालाही सांगते बायकांनो, पाया पडून सांगते, सुनाची अपेक्षा करायची नाही बरं. तुम्हाला बी लय पुळका, तुम्ही बी नाही, तुम्ही तशा लय गुणाच्या. शेलविऱ्याच्या बाया लय गोड. तुम्ही कीर्ताला आलेल्या तुम्ही तर लय गोड. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. तुम्हाला खरं सांगते महाराज. तेवढा एक फॉल्ट जर सोडला ना आपल्यातला, आपल्यासारखं कोणीच नाही हो का. हा हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हा तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा.
बायकोला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बाईला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते हा विश्वास तर मीही देऊ शकते. तुम्ही फक्त सामर्थ्याने तिला सन्मान द्यायला शिका. हे बोलायचं राहिलंय महाराज. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. हे बोलताच की हो, वागता कुठे? आणि जर वागलो असतो काय वाटतं, दर महिन्याला एक नवीन कल्पना, एक नवीन गोष्ट कानावर पडली असती. साताऱ्याची गोष्ट जातच होती तोपर्यंत डोंगराळ्याची गोष्ट कानावर पडलीच की. कधी विचार नाही करत तुम्ही काहीतरी आपलंच चुकतंय हा? पर जीवही आपली, दातही आपलेच, कोणी चावलं आणि कोणाला चावलं म्हणून कसं रडायचं आणि काय म्हणून? आता कोण कोण म्हणतं पोरीच नालायक असतात, इन्स्टिगेट करतात ना पोराला, कपड्यांचा आकार छोटा, मेकअप जास्त, खुणवतात पोरांना, उत्तेजित करतात. इन्स्टिगेट म्हणजे खरंच का रे? 4 वर्षाच्या पोरीला पुरुष आणि स्त्री यातला तरी फरक कळत असेल? माझ्या नजरेत नजर घालून उत्तर द्या. लेख म्हणून सांगा, त्या पोरीला माहीत असेल की मी स्त्री आहे, मी बाई आहे, याची जाणीव तरी असेल तिला? शेजारी राहायचा तो पोरगा, त्याला काका मामा दादा काहीतरी म्हणत असेल ती? माणसं म्हणतात आम्ही केलं काय? अरे सुरुवात कुठूनही होऊ द्या, सुरुवात झाली हे चुकीचं आहे. अरे आपल्यापेक्षा तो रावण 100 पटीने बरा ना, त्याला मर्यादा तरी कळायची. सीतामाईनं विचारलं, त्या मंदोदरीनं विचारलं रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री तुमच्या ताब्यात आहे, एवढ्या सुंदर स्त्रीकडे बघून तुम्ही नजर वर करून पाहिलं नाहीत. मला माहित नाही का तुमची नजर, वासनेपोटी हजारो बायका केल्यात तुम्ही, पण सीतामाईच्या सावलीत उभा राहिला नाहीत का? घाबरता रामाला? नाही ग, मी अपमान याचा बदला घेण्यासाठी अहंकारापोटी सीतामाईला उचललं, पण जेव्हा त्यांच्या दारात गेलो ना तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलं. अगं जिला आई म्हणलं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही मर्यादा कळतेच की. अरे ज्याला आई म्हणावं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणावं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. पर इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. हे चुकीचंच आहे ना हो माऊली, अवघड आहे. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला. ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात गाथा आणि ज्ञानेश्वरी असेल, त्या दिवशी माझ्या महाराष्ट्रात बलात्कार आणि वृद्धाश्रम याला स्थान राहणार नाही. हे मात्र सामर्थ्याने खरं. काय राहिलं हो? काय खरंच बोलतो रे आपण, खरंच आपलं काही खरं नाही. आपलं सगळं काल्पनिक आहे, खोटं आहे, स्वप्नात आहे आपण. आपल्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करायची ताकद आहे आपल्यात. अरे एखादी गोष्ट डोळ्यावर येते, अशा किती पोरींवर अन्याय झाला, पण पैशाच्या नावाखाली ते दबल्याच की. खूप विचित्र आहे आपली परिस्थिती. चाणक्य सांगतात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत आहे आमच्यात. तर तुम्हीच मला सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा ज्यात लिहिलं नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील. हाय असं कुठं? तरी 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. 2 महिन्या आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची मूर्ख. त्रेतायुगापासून चालत आली दिवाळी एका साबणावर नेऊन ठेवले रे आपण. कधी विचारा ना, नामदेव महाराज सांगतील तुम्हाला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामाची वेठावे हो बाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी. विष्णुदास नामा भावे हो बाळी. आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. आमच्यासाठी झाली राम राज्य काय उणे म्हासी, धरणी धरी पिके गाई वोडीला म्हशी. राम वेळो वेळा मी गावोविये, राम वेळो वेळा मी गावोविये. दडिता कांडिताचे विताग बागिये, दडिता कांडिताचे विताग बागिये, दडिता कांडिताचे विताग बागिये. हे सुख आमच्यासाठी, हे सुख आहे रे. बघा ना, भरत महाराज सारखे महाराज लोक झाली की आमची डीजे वाली पोरं सुद्धा आपोआप पकवाजाकडे वळतात महाराज. बरं का, माऊलींची कृपा आहे.
आणि खरं सांगू का, याला फार आयुष्य जातं रे, आयुष्य म्हणजे फार जात. हे तुझ्यासाठी गेले वनात ह्याच्या इतकं सोपं नाही महाराज. बंगारे चाले हे खरं हे जे पैशाच्या माजावर हे जे करतात ना, यांना माईक घालून आणलं पाहिजे एके दिवशी. नाही, मला माझं ऐकावं पांडुरंगाने, मी अख्खा महाराष्ट्र सुधरवील आई शपथ. फक्त पांडुरंगानं पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्यावं महाराज. तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणून सांगते, ज्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. जी सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे, आणि जी एकादश करते त्याचं फुललं पाहिजे महाराज बरं का. असं पण खरंच देव माझ्यासारखा नाहीये. उच्च नीच काही निने भगवंत दिष्टे भाव भक्ती देखून या. माझा विठ्ठल म्हणजे नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोपा पांडुरंगा अपार येतो आमाप येतो. माझा विठ्ठल म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु अखंडितपणे सांभाळणारा तो आहे. म्हणून तर निश्चिंत आहे. मग विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढा निश्चिंतपणा आला कुठून? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. अर्जुन नव्हता का झोपला? देवान नव्हता का उठवला? मग त्याला विचारलं होतं ना देवाने, एवढा शांतपणा तुझ्याकडे आला कसा? अरे बाबा, एवढी शांत झोप तुला आली तरी कशी? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. आयुष्यभर लक्षात ठेवा मायबाप. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाचं भय करू? घालून या भार राहिलो निरविले संती. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घाट निवराया, आलिया घाट व निवराया, आलिया घाट निवराया, आलिया आघात आघात ए आलिया आघात निवराया, निवराया, विठ्ठला हो विठ्ठला पदनिद पमग, विठ्ठला हो विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला, क्या बात, विठ्ठला सारे गर 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 पदनी ने 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 द पमग, क्या बात, गर साध पद सहा आली
द्या बाबा पुरवी वासना पर्य द्या बाबा पुरवी वासना पुरवी वासना काही होऊ दे देवा आता पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. त्याच्यासाठी देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हाहो. एकदा या नामचिंतनाची सांगड धरली ना विठ्ठला, मग याची कोण चिंता करतं. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश. असं याचं काय खरं देवा. हे काळ्या नळाचे कुंडी गात्री रोनियाची उंडी माशी पंख पाकडी तव हे सरे. माशीला पंख पाखराला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जाणार आहे. याच्या विश्वासावर नाही जगत आहे आम्ही देवा. आम्हाला माहित आहे तुका म्हणे कमरणेची सरे उत्तमची उरे. तू कोण आहेस. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत. सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी.